मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली आहे। शालेय पोषण आहाराच्या टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल। कुठलंही काम बिना टेंडर दिलं जात नाही, पण ज्यांना काम दिलं आहे ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय झी 24 तासच्या बातमीची आता थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतलेली आहे आणि चौकशी केली जाईल, दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडीतील मुलांना जो पूरक पोषण आहार दिला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं एका अंगणवाडी सेविकेने केलेल्या व्हिडिओनंतर समोर आलं। पण त्यानंतरचा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण आरोग्य विभागाचा अहवाल जो आहे तो आपण झी 24 तासनं समोर आणलेला आहे। हा ठाणे जिल्ह्यापुरताचा अहवाल नाही आहे, तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या जे जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभाग येतं त्या आरोग्य विभागानं यातील काही जे अंगणवाडीला जे आहार पुरवठा केलेले जे साहित्य आहे त्याचे नमुने घेऊन ते नमुने तपासले। त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मीठ हे अगदी क्षुल्लक किमतीचं जे मीठ आहे याचे नमुनेसुद्धा तपासल्यानंतर याच्यामध्ये आयोडीनची जी मात्रा आहे हे अगदी 0% सापडलेले आहे। म्हणजे आयोडीन हे शरीराला इतकं उपयुक्त असताना, मेंदूचा विकास होण्यासाठी आयोडीनची गरज असताना अंगणवाडीतील मुलांना अशा पद्धतीचं आयोडीन नसलेलं मीठ जर पुरवठा केला जात असेल तर अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आपण मागणी लावून धरली होती। सगळ्यात त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी कंझ्युमर फेडरेशन नावाच्या संस्थेला हे सगळं जे काम दिलेलं आहे ते विदाऊट टेंडर दिलेलं आहे। म्हणजे 2019ला म्हणजे एप्रिल 2019ला सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आणि त्या न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन कंझ्युमर फेडरेशन ही निमशासकीय संस्था आहे आणि त्यामुळे त्यांना विदाऊट टेंडर काम देत आहोत अशा पद्धतीच्या हाय पॉवर कमिटीच्या मिनिट्स आहेत आणि राज्य सरकारनं तसा GR काढलाय। निश्चितच गोविंद, अत्यंत चिंताजनक खरं तर ही संपूर्ण बाब आहे, कारण लहान मुलांचा, लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आता मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतलेली आहे, त्यामुळे कारवाई काय होते यावर देखील आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद गोविंद या माहितीसाठी।